नक्कीच निखिला आणि प्रज्ञा या ठिकाणचं वातावरण जर आपण पाहिलं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्याची प्रतीक्षा आहे। ही सगळी दृश्य आपण पाहिली तर भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी तपासणी केली जाते आणि विचारपूस केल्यानंतरच त्याला या ठिकाणी सोडलं जातं। हे व्यासपीठ आपण जे पाहतोय त्याच्या समोरची जी जागा या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे जे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्याची प्रात्यक्षिका या ठिकाणी दाखवण्यात येतील। साहसी खेळ या ठिकाणी होतील, लेझिम होईल, ढोल ताशा पथकांची प्रात्यक्षिका या ठिकाणी पाहायला मिळतील। तर दुसरीकडची जी दृश्य आहे ती सुद्धा आपण दाखवणार आहोत। 20,000 लोकांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य पेंडॉल उभारण्यात आलेला आहे आणि सर्वत्र आपल्याला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहण्यात येतोय। त्यासोबतच जे विद्यार्थी आहे संपूर्ण देशभरातून जवळपास 1 लाख विद्यार्थी आज नाशकामध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती आता करण्यात आलेली आहे आणि आसन ग्रहण करायला सुद्धा या विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील, व्यासपीठावरून भाषण करतील, त्यावेळी ते नेमकं काय बोलणार आहे आणि उत्साह कसा असणार आहे याची कल्पनाच आपण फक्त करू शकतो। पण एवढंच सांगेन की संपूर्ण नाशिक नगरी जी कुंभस्थ नगरी, जी सिंहस्थ नगरी म्हणून ओळखली जाते, आज भगवीमय झाली आहे, मोदीमय झाली आहे। जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण जे ते सर्वत्र पाहायला मिळतंय आणि या सगळ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इथल्या शेतकऱ्यांना उद्देशून काही महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत। काय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकार्पण आहेत, विविध लोकार्पण आहेत, महाराष्ट्राला काय गिफ्ट मिळणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचते। प्रज्ञा, निखिला। नक्कीच गिरीश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र मोदींची भव्य